गाइस फायनली लोणावळ्यात पोहोचलो बट सो गाइस वेलकम बॅक टू चॅनल. फायनली संडे मॉर्निंग राईड चालू झालेली आहे आज आपली. पाठी सॅम आहे, तुम्ही बघू शकता हर्षात. आमय पण सुद्धा आहे कावासाकी 1000 घेऊन. सॅम आहे GT 650 आणि आदित्य पण येतो गिरगाववरून. त्याच्याकडे ट्रॅम्प आहे आणि त्याचा एक कोणतरी फ्रेंड आहे, त्याच्याकडे कुठली बाईक आहे नाही माहिती, पण आपण नंतर सगळ्यांची ओळख करून देणार आहोत. आणि त्यामध्ये न्यू क्वीन्स म्हणजे यशसुद्धा आहे. यशची न्यू कावासाकी ZX 6R पण आहे. तर आज भाई कुछ तूफानी करते हैं, आज कुछ तूफानी होने वाला है. तर बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग आहे संडे राईड. ॲक्च्युली यशचाच प्लॅन आहे. ॲक्च्युली यशने हा प्लॅन केलेला आहे, त्यामुळे जस्ट आपला अचानक प्लॅनिंग झालेलं आहे. पण काय यार क्लायमेट आहे, तुम्ही बघू शकता. वाव, मस्त असं थंड क्लायमेट. साऊंड क्वालिटी कशी आहे ते काय आहे ते नो आयडिया, कारण आपण हेल्मेट आज एक्झॉस्टला लावलेलं आहे. कारण मागच्या टायमाला माईकचा इश्यू होत होता या ॲक्च्युली हेल्मेटमध्ये. तर बघूया साऊंड क्वालिटी आपली कशी आहे. तर राहा अशी आपल्यासोबत आज पूर्ण ब्लॉग लोणावळा ट्रिप पूर्ण बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली प्लॅनिंग थोडंसं वेगळं होतं, पण फर्स्ट राईड आहे. कारण बहुतेक रायडर्स नवीन आहेत आपल्या ह्याच्यात. ॲक्च्युली सगळ्या गोष्टी अचानक घडल्या आणि अचानकमध्ये अचानक प्लॅनिंग केलेलं आहे आपण. तर चला भाई साहब, सूर्य बघा एक नंबर वाटतोय. हिशोबात अलिबागपेक्षा पेंट सोडल्यानंतर आपण पुढे आलेलो आहोत. पण एवढी मजबूत थंडी आहे ना, जबरदस्त यार. बघा नारळांच्या ह्याच्यातून सूर्योदय मस्त होते, तो बघा तुम्हाला दिसत असेल. हो बघा एक नंबर व्ह्यू. वाव, जाम मजा येते ॲक्च्युली बघायला गेलात तर. डेल्टा फुल हॅपी. अमय आणि सॅम तर बाबा फुल जोशमध्ये गाडी चालवत आहेत. अरे वा, 1000cc 650cc आणि 400cc काहीतरी फरक असेल ना. चलो वाव, संडे राईडची तर हीच मजा आहे ना यार. इतना सुकून मिळता है ना बाईक राईड. आहा, काय सांगू तुम्हाला, एक नंबर फील होते. कधीतरी तुम्ही पण सकाळी लवकर उठून राईड करा, खूप मजा येते. खूप म्हणजे खूप. अजून बरेचसे रायडर आपल्या जॉईंट व्हायचे आहेत. ॲक्च्युली मीटअप पॉईंट आहे आपला खोपोली. कारण खोपोलीला गिरगाववरनं आदित्य आणि उरणवरनं आपली सगळी अर्धी टीम येते. तर सगळ्यांनी तिथे ठरवण्याचं म्हणजे भेटण्याचा प्लॅनिंग केलं आहे, कारण ते जवळ पडेल. आणि सूर्योदय बघा इकडे या साईडला. वाव, काय जबरदस्त दिसत आहे. सॅम सुद्धा फुल जोशमध्ये GT 650 घेऊन. साला एकच प्रॉब्लेम आहे या रोडला, गतिरोधक. भाई गाडीने मोशन, बाईकने मोशन पकडला की गतिरोधक आला यार. ऑफकोर्सली यार, कारण गावं आहेत त्यामुळे या गोष्टी केअरफुली कराव्याच लागतात. नाही तर आपल्यापेक्षा काही मोठे रायडर बोलता येणार नाही त्यांना, जे स्टंटमॅन असतात, स्टंट वगैरे मुलं करतात, हे त्यांच्यासाठी येतं. ते गाडी नॉर्मल स्पीडने न चालवणं, फास्ट चालवणं, ते त्यांच्यासाठी येतं. चलो चलो आगे GT आणि पुढे अमयसुद्धा आहे. अमयने काय बाईक चालवले यार. मस्त रोडनं 1000cc यार. काय फील होत असेल ती गाडी चालवायला. मला 400cc असून एवढा फील होतोय. 1000cc अँड 650 GT. वाव 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 वाव, एक नंबर. चलो फायनली आदित्य अँड यश
फायनली खोपोलीला पोहोचलेलो आहोत. अँड सर विशाल, सॅम आणि अमय फायनली. दुसरे कुठे आहेत? हा, भेटलाय तुला, ओळखलं वाटतं त्यांनी काय? चलो फायनली आपण खोपोलीला मीटअप पॉईंटवर पोहोचलेलो. आपणच लेट झालोय. यश, आदित्य आणि त्यांचे सर पोहोचलेले आहेत. सॅम आणि अमय यर. यशची कावासाकी निंजा ZX6R आणि आदित्याची ट्रम्प 400X आणि सरांची 390X. वाव, ॲडव्हेंचर. आणि इकडे सॅमची GT 650 आणि केतन आलेला आहे आणि सोहम. वाव. आणि इकडे कावासाकी निंजा 1000 अमयची. फायनली सगळ्यांचा राकेश भाऊ कार आलेली आहे. आया आया सार्थकजी. बाबा 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 कोण आलंय बघा. यश, आपला एक शूट घ्यायचे. आज क्या भाई तूफानी राडा होने वाले. सार्थक कॅमेरामॅन आहे. सार्थक कॅमेरामॅन आहे. आज मॉल जबरदस्त होने वाला है. चलो गाड़ी को फोर से काम करके बोला थे. गाड़ी अपनी को 130 140 चा स्पीड होता आमचा. फोर से मांग रहे हैं ना, गाड़ी अपनी को रखते. फायनली सगळा स्पॉट जमलेला आहे. सगळ्यांचे चेहरे दिसत नाहीये. चलो फायनली आता आपण जाणार आहोत आईच्या दर्शनाला पायथ्याशी. याची इच्छा आहे. तो चलो निकलते हैं. आहिस्ता आहिस्ता जाएंगे. चलो चलो चलो. बाईक लाईन अप. इकडे थार आलाय राकेश भाऊ घेऊन. चलो आहिस्ता आहिस्ता चलते हैं. राइड का मजा लेते हुए आज जरा फील वेगळं होतंय. काय समजत नाही. सगळे बायकर्स एकत्र आलेत. ॲक्च्युली अचानक प्लॅन झाला, त्यामुळे मस्तच प्लॅन झाला. बघायला गेलं तर कोणीच नाही बोललं, त्यामुळे प्लॅनिंग कॅन्सल व्हायचं काय म्हणजे हेच नाही होत आहे. तर मस्त वाटतं. लवकरच पोचलोय. ॲक्च्युली आम्हाला लेट झाला, ही लोक लवकर आली. स्पोर्ट्स बाईक्स आहे त्यांच्या इथे. 1000cc 600 and 400 390. वाह 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 वाह. चलो आज आपल्याला स्पोर्ट बाईक बघायला भरपूर मिळणार आहेत. फायनली सगळ्या प्रकारच्या बाईक आज लोणावळ्यात आपल्याला बघायला मिळणार आहेत. या दुकाटी 700 650 समोर येल्लो. वा वा वा. आज आपण बहुतेक सगळं एक्सप्लोर करणार आहोत. फक्त माईक क्वालिटी व्यवस्थित राहिली पाहिजे. चलो आज थोडासा ब्लॉग मोठाच होणार आहे, बट चलेगा बॉस. थोडासा सर्दी वगैरह झाली आहे, नॉर्मली आहे. पण भाई राईड के आगे कुछ नहीं है. राईड जशी माझी चालू झाली आपली
तशी सर्दी खोकला कुठे गेला समजलाच नाही. पण साळे मध्ये थंडी आहे ना पॉवरफुल होती यार. चला आज आपण बायकर्स तुम्हाला मेळावाच दाखवतो. लोणावळ्यात काय क्रेज आहे आज. संडे राईड बोलल्या लोणावळा एकदम फुल बघू शकता. आणि यश वाव वाव अरे वाह स्वामी अपने नसीब में जल्दी लाओ स्पोर्ट बाइक यार. एक स्पोर्ट बाइक तो बनती है. आता तुम्हाला सगळ्या बाईकचा जलवा दाखवतोय. आता आपण पोहोचलो आहोत लोणावळ्यामध्ये. भाई साहब फुल टू फटाक मजा आने वाली. वाव चलो तर आपले असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त राईड प्लॅन झालेला आहे संडे आणि खूप मजा आली ॲक्च्युली बघायला गेलात तर. मला तर एकदम मस्त वाटतंय नॅचरल लुक. हे बघा आता इथून सगळ्या बाईक तुम्हाला बघायला मिळतील. लोणावळ्यामध्ये आपण एंटर केलेला आहे. वाव वाव. आणि हा तर टर्नल मला बघायला एवढा आवडतो ना टर्नल टाइप. आहा हा हा वा वा क्या बात है. डेल्टा भी फुल हॅपी. सगळे पिस्टन वगैरे ऑइल्स वगैरे म्हणजे सगळ्या सर्व्हिसिंग केल्यापासून आज पूर्ण खोलली आहे आपण हिमालय. वाव जबरदस्त. पण काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही. आज लोणावळ्यामध्ये भरपूर वारा सुटलाय. बहुतेक पाऊस पडण्याची शक्यता आहे 2-3 दिवसात. कारण अलिबागचं पण क्लायमेट थोडंसं तसंच आहे. चलो वाव डेल्टा फुल हॅपी झालेली आहे. फक्त यार या आपल्या बॅक साईडला टॉप बॉक्स लावलाय ना त्याने खूप इरिटेट केलेलं आहे आपल्याला. आणि कसं आहे खूप असा खुडबुड आवाज येतो. चला उतना भी चलता है. अपने नसीब में आएगी नहीं धन्नो तब देखेंगे. ये तो रखने की है. डेल्टाला तर आपण ठेवणारच 100%. तिला मस्तपैकी एक वेगळा प्लॅन चालू आहे. मस्तपैकी ग्राफिक्स करायला पाठवणार आहे मी गाडी. ॲक्च्युली काहीतरी वेगळं बघूया. आपल्या भाऊजींवर डिपेंड आहे काय बनवत आहेत. चर्चा चालू आहे आमची पण बघू. चलो वाव वाव वाव. मस्त राईडला मजा आली यार. मस्त क्लायमेट पण आहे. थंडी ॲक्च्युली लोणावळ्यामध्ये कमी आहे बट हॅपी. यश बघू शकता तुम्ही न्यू रायडर. चलो तरी आपण भरपूर लवकर आलोय लोणावळ्यात. ॲक्च्युली आम्ही घरून मी 6 वाजता निघालो. आमचं ॲक्च्युली फर्स्ट मीटअप पॉईंट सॅम आणि आमय आमचं कारलेखिंडीत होतं. ते ॲक्च्युली दोघं पण पहिले झालेले. माझाच लेट झाला कारण मी थोडं गोप्रोची सेटिंग करत बसलो. न्यू हेल्मेट आहे त्यामुळे याच्यावर थोडंसं सेटअप करायला लागतो. आपला SMKचा हेल्मेट आहे त्याच्यावर सेटअप करायची गरज नाही. डायरेक्ट अटॅच केला इन्स्टॉल केला की परफेक्ट वाईट अँगल वगैरे व्यवस्थित येतो. फायनली यश. हो एक्झॉस्ट अजून टाकल्यानंतर अजून फायरिंग जबरदस्त वाटते. मस्त बाईक यार.
वाव वाव. अजून कोणतरी बायकर आल्यात. वाव, टेनार टेनार टेनार, एक नंबर यार. जबरदस्त यार. ही साऊंडिंग ऐकायला एवढी जबरदस्त फील होतोय ना. वा वा, एक नंबर यार. स्पोर्ट बाईक तर स्पोर्ट बाईक आहे यार. असं काळीज आहे ना, असं दुखतंय, म्हणजे दुखायला लागतंय. अरे आपल्या लाईफ मध्ये कधी येणार बाईक, स्पोर्ट बाईक? देवा, स्वामी परमेश्वरा, लवकरात लवकर येऊन आपण एक मस्त राईड होऊन दे. हो, म्हणजे काय सुकून भेटतं ना असं आवाज वेळ ऐकल्यावर बाईकचे. मला तर एक वेगळंच काहीतरी अट्रॅक्शन आहे या बाईकचं, लहानपणापासून अगदी. सो काय बोलूच शकत नाही. गाईज फायनली लोणावळ्यात पोचलेलो. बट आता आई एकविरीच्या दर्शनासाठी जातो. सगळा स्पॉट इकडे आहे. थोडंसं रेस्ट घेतलेला आहे. इथून आपण दर्शन घेऊन परत लोणावळ्यामध्ये जाणार आहोत. थोडा नाश्ता वगैरे थोडासा करूया आणि नंतर बघूया प्लॅनिंग काय आहे. तर हा सगळा इथे स्पॉट, सगळे ऑल बायकर्स. इकडे राकेश भाऊचं म्हणणं. राकेश भाऊ काय म्हणतो आज? तू बरेच वर्षानंतर राईडला आल्यास, काय कसं फील होते तुला? मस्त. पण मी फोर व्हीलर आहे आणि हे बाईकवर आहे, त्याच्यामुळे फोर व्हीलरचा अनुभव आणि बाईकचा अनुभव वेगळा आहे. ते मी सांगू शकत. आणि आपलं इकडे ज्युनियर भाऊ, ज्युनियर. अरे काय म्हणते? फर्स्ट मला रायडिंग करायला पण मी गाडीत बसणार आहे. हो, आपण जाऊया परत एकदा. काय बाईक बोलत दोन्ही साईडला कोणत्या गाड्याची वाटत बाबा केवलनी सारू केलं. जबरदस्त, मस्त वाटलं एकदम राईड करून. फायनली दर्शन घेतलेलं आहे. बाकी सगळ्यांची ओळख आपण नंतर करून देऊ. नाश्त्याला बसू देऊ. कसं वाटते? एक नंबर. काय एक्सपिरियन्स सांग. एक्सपिरियन्स चांगला होता, कारण आज थंडी वगैरे चांगली होती ना, त्यामुळे एक्सपिरियन्स एक नंबर. थंड हवा आणि गाडी गरम. इकडे एमआय, इकडे सॅम आहे आणि गाडी गरम. आदित्य. फुल मजा. सर्वजण चला, सोबत जातात ना. एक नंबर सव. चलो भाई साहब, निकलने का टाइम हो गया है. तो फायनली आपण आज इथे नाश्ता केलाय रामाकृष्णामध्ये. मस्त हॉटेल आहे, अगदी पोट भरून नाश्ता वगैरे झालेला आहे. सगळे बायकर्स निघालेले आहेत. आता आपण आपल्या घरच्या परतीच्या मार्गावर चाललोय. बऱ्याच प्रकारच्या बाईक्स बघायला मिळालेत आपल्याला, भरपूर बायकर्स. ॲक्च्युली ज्यांना कोणाला बाईकचे हाऊस असेल आणि बाईक्स बघायच्या आहेत सगळ्या प्रकारच्या, सगळ्या कंपनीच्या, तर एक संडे लोणावळा नक्की विजिट करा. सगळ्या बाईक बघायला मिळतील. सगळ्या म्हणजे टोटल, ऑल टोटल 1000, अगदी 200 पासून ते 1000 cc, 1200 cc पर्यंत अगदी सगळं. तर चलो
चलो चलो फटाफट निकलते हैं। भाई साहब बहुत क्राउड है। चलो आहिस्ता आहिस्ता निकलेंगे। वाव क्लाइमेट जबरदस्त है, थंडी नहीं है। तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करा संडे लोणावळा। जबरदस्त जबरदस्त पैसा वसूल आहे भाई राईड। म्हणजे आपण ज्या व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगरच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण ज्या बाईक बघतो त्या सगळ्या प्रकारच्या तुम्ही फिजिकली म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता आणि फोटो काढायचे असतील तर विचारून फोटोही त्याच्यावर बसून काढू शकता। एवढ्या बाईक्स आहेत यार, भरपूर बाईक्स, मन खुश झालं। ॲक्च्युली आपली पण बऱ्याच दिवसापासून राईडचा प्लॅन होता, पण यशने बाईक घेतली आणि एक राईड आपली सक्सेस झाली। आता बघू, आता आस्ते आस्ते आपल्या राईड्स होणार आहेत, कारण यश जरा हाऊस त्याला हाऊस झालेली आहे भरपूर बाईक चालवायची। इकडे अमय आहे, इकडे पुढे सॅम, बाकी सगळे आपले उरणचे अर्धे 2 बायकर्स म्हणजे आदित्य आणि त्याचा एक फ्रेंड, तो गिरगाववरून आलेला आहे मुंबईवरून। वा पण राईडला एक वेगळीच मजा आली। चला राहा असे सोबत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट्स तो एक बनताय भाई, खूप मेहनत करायला लागते या गोष्टींसाठी, तुम्हाला माहितीच असेल। सकाळी उठा सगळे आपले रायडर्स गिअर हेल्मेट प्रिपेअरिंग करा सगळ्या गोष्टींची, आणि रेडी होऊन राईड करायची असते। व्हिडिओ तयार करायचा असतो, तो नंतर एडिटिंग करावा लागतो, त्यानंतर तो अपलोड करावा लागतो यूट्यूबसाठी। या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या स्टेप बाय स्टेप आपल्याला करावे लागतात। आणि जर तुम्ही नवीन ब्लॉगर असाल तर थोडासा संयम म्हणजे धरा, कारण काय असतं माहिती आहे, काही लोकांना वाटतं की लगेच सबस्क्राईब पूर्ण होतात, सबस्क्राईब लगेच वाढतात, व्ह्यूज लगेच येतात। असं काही नाही आहे, तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे, तुमच्या कंटेंटवर डिपेंड आहे। त्यामुळे फुल मेहनत करा, मेहनतीचं फळ हे चांगलंच असतं। तर चला, स्वामी आहेत आपले समोर, तुम्ही बघू शकता, इथेच आपल्यासोबतच आहेत। जाऊ तिथे स्वामींचं दर्शन होतं, म्हणून स्वामी सांगतात सदैव मी तुझ्या पाठीशी आहे आणि सोबतसुद्धा आहे। तर या कारणाने जी स्वामी समर्थ। चला, आणि डेल्टा पण आता खूप फ्री चाललेली आहे होत, म्हणजे आता फ्री झालेली आहे बहुतेक। जबरदस्त राईडची काय अनोखीच मजा आहे। चलो चलो, थोडा इथे एक होल्ड करायचं पुढे। वाव ग्रीन कलर काय मस्त वाटतोय बघा उन्हात। कावासाकी निंजा ZX6R वाव। आमयची 1000 आहे, याची 685 असं काहीतरी आहे CC, पण बाईक आहे यार, बाप आहे। त्याने पण मनसोक्त राईडचा मजा घेतलेली आहे। त्याला काय अचानक प्लॅन झाला त्याचा, आणि त्याने बाईक घेतली। बाईक घेतल्यानंतर त्याला हाऊस झाली यूट्यूबवर चॅनल ओपन करून शॉर्ट व्हिडिओ पहिले स्टार्टिंगला टाकूया। त्याला बरेचशा व्ह्यूज आलेले आहेत। त्याचं चॅनल मी मेन्शन करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर प्लीज झाल्यास त्याला पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके चलो। वाव हा व्ह्यू बघा काय मस्त आहे ना, एक नंबर वाटतोय।
जबरदस्त. मजाच वेगळी आहे यार राईड करायची. आणि असं काही नाही आहे, काही जणांना वाटतंय आमच्याकडे चांगल्या बाईक्स नाही आहेत, आम्ही राईडला नाही येऊ शकत. हे ॲक्च्युली चुकीचं आहे. कारण इथे बघायला गेलं तर अगदी नॉन गेअरपासून ते अगदी जास्तीत जास्त सी सीमधल्या पण बाईक राईडसाठी लोक आणत आहेत. असं काही नाही, फक्त हाऊस हवी आहे फिरण्याची. त्यामुळे नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे कॉम्प्रोमाइज करा पण कुठल्या गोष्टीत करा. ठीक आहे ना, नाही आहे तर काय ती गोष्ट करायचीच नाही, करून दाखवा. मला तरी असं वाटतं. कारण माझ्याकडे पहिले कुठे होती हिमालयन, मी पण छोट्या गाडीपासूनच स्टार्ट केलेलं. पण आता देवाच्या कृपेने आपल्याकडे हिमालयन तरी आहे. जर देवाचा चांगला आशीर्वाद असेल आपल्या पाठी तर आपण याच्यापेक्षा पण दुसरी चांगली मोठी बाईक घेऊ शकतो. सो फायनली आज राईडची काहीतरी वेगळीच मजा आहे यार. वाव, डोंगर पण धुक्यातून मस्त दिसतोय बघायला गेलं तर. ॲक्च्युली क्राऊड थोड्या वेळानंतर होणार आहे जास्त बहुतेक इथे. पण भाई मजा तो आहे, बहुत मजा आहे. वाव, काय व्ह्यू आहे इकडचा तुम्ही बघू शकता. आता आपला बच्चू मोठा झाला की आपण एक राईड करू, फॅमिली राईड. अजून वेळ आहे, बघू. जर 4 व्हीलरमध्ये करता आली तर एक 4 व्हीलरमध्ये लोणावळा ट्रिप करू आपण फायनली. तर खास स्पॉट इथे थांबलेला आहे. काहीतरी थोडेसे फोटो आणि व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्लॅनिंग आहे. एक तो बनता है, इतने लंबे आए हैं तो शॉर्ट वीडियो करके ही जाएंगे. वाव, ही डेल्टा आपली बघू शकता. मस्त काल वॉश केली डेल्टाला. पॉलिशिंग करायचं राहिलंय. संडे ॲक्च्युली जर पॉलिशिंगचा असतो, पण या टायमाला राईड होती म्हणून केलं ना. पण इट्स ओके. वाव, ऑल स्क्रीन्स हियर. 250 KTM 390X ॲडव्हेंचर. वाव, ट्रम्प 400X. इकडे 390 डुक. इथे कावासाकी 1000 निंजा. इकडे GT 650 अँड फायनली कावासाकी निंजा ZX6R 636. वाव, इकडे यश ब्लॉगिंग करतोय. वाव, फायनली BMW 1250R. तुम्ही बघू शकता, जबरदस्त बाईक आहे. वाव, बघू शकता. ह्या सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला लोणावळ्यात बघायला मिळतील संडेला. हां, एक नंबर कडक. इकडे हार्ली. वाव, इकडे विस्ट्रोम होंडा, सुझुकी BSS. अँड हियर हार्ली आहे का? यस, हार्ली 107. जबरदस्त मॉडेल आहे. वाव, या अशा प्रकारच्या सगळ्या बाईक्स तुम्हाला या लोणावळा ट्रिपमध्ये, राईड्समध्ये, संडे राईडला बघायला मिळतील. ऐनवेळेस पण डेजमध्ये मिळतात, बट संडेला तुम्हाला ज्या प्रकारच्या बाईक बघायच्या, सुपर बाईक्स सगळ्या त्या बघू शकता. काय बाईक आहे बघा. वाव, जबरदस्त. तो फायनली असं काहीतरी लोणावळ्यात आलेला पूर्ण फायदा होतो ॲक्च्युली. ऑफ रोडिंग यार. BMR 1250 ड्रीम बाईक यार. सॉलिड बाईक आहे. बघू शकता इंजिन अँड मॅकव्हील्स वगैरे सगळं. इकडे हार्ली पण आहे, हार्ली डेव्हिडसन. एक नंबर यार. काय बाईक आहेत ना, सगळी मजा बघायला मिळते इकडे. एक नंबर.
यार बाईकचं राईडचं प्लॅन आहे ना जबरदस्त सक्सेसफुली झालं फायनली. आणि ही फायरिंग हार्ली, वाव. सॉलिड BMW 1250 एक नंबर. एक्झॉस्ट चेंज केलं आहे पण फायरिंग बट जबरदस्त आहे. तुम्हाला आवाज येतो की नाही काय माहिती नाही, कारण गोप्रोने आपण शूट करतोय, पण एक नंबर. वाव, इसमें तो पैसा वसूल होता है ना भाई, यही ट्रिप का तो मजा है. फायनली आपल्या गाड्यांचा सगळा बाईकचा लाईनअप अगदी रॉयल एनफिल्ड, KTM, ट्रम्प अँड कावासाकी मिक्स राईड होती आज. तो फायनली बघा कसा ब्लॉग वाटला. आदित्य राईड करून आलाय अंबाईची 1000 एक नंबर. काय कसं वाटलं? जबरदस्त एक नंबर. डायरेक्ट दिले ना इकलाच मला काहीच करत नाही, कळत दाबायची डायरेक्ट गिअर टाकायचं. तसं तसं पोषण पडलं तसं गिअर चेंज नाही, ऑटोमॅटिक नाही. फोटोशूट चालला. फायनली एक टेस्ट ड्राईव्ह आपण घेऊया. वाव, एक नंबर आहे शपथ. वाव, आयला लय वाकायला लागते रे. वाव, गुड फील यार, पण आपल्याला जमणार नाही, कमरेचा पार. वाव, पण फील आहे स्पोर्ट बाईक यार. स्पीड बाईक, स्पोर्ट बाईकचा फील येतो यार. नंतर चालूया आपण, जराशी फ्री होऊन दे गाडी. एक नंबर वाटते यार. पण भाई साहब, गाडीला फीलच जबरदस्त आहे. वाव, एक नंबर फील येतो यार. एक नंबर बाईक आहे. वाव. अरे भाई साहब, क्या बाईक आहे. कमरेची वाट लागणार आहे पण. हा, गाडी आहे भाई, गाडी. हो, पूर्ण झोपायला लागते रे. एक नंबर आहे. पण बाईकला स्पेस थोडा शॉर्ट आहे, आपली हाईट आहे त्यामुळे थोडंसं वाकायला लागते, पण बाईक लाजवाब. हो 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 हो, पैसा वसूल है भाई, पैसा वसूल है. सगळ्यांना बाय बाय करायचा टाईम आलेला आहे. तर फायनली जो तो आपल्या वेवर जाणार, म्हणजे घरी, घरच्या घरी जाणार सगळेजण. कोण गिरगाव, कोण उरण, आपण अलिबाग. चलो, जेवढ्या बाईक बघू तेवढ्या कमीच आहेत. बघू शकता तुम्ही. ओ ट्रम्प, भाई साहब क्या आवाज है. हो, चलो फिर निकलते हैं आहिस्ता आहिस्ता.
मला तर भीतीच वाटली हो. आमच्या साईजची गाडीच नाही ती आणि सवय नाही ना, जाम वाकायला लागते रे. तो चलो फिर लोनावला, बाय बाय, फिर मिलेंगे. वाव, काय धुकं आहे बघा, पूर्ण सगळीचं धुकं आहे. तो डोंगर पण तुम्हाला दिसत असेल, मस्त धुक्यात आहे या अँगल मध्ये. इकडे सोहम. चलो सॅम निकलते आहिस्ता आहिस्ता. हे अरे हो हो, पावर जाम आहे रे, वाकायला जाम लागतो रे. ती रोज हातात असेल ना तर ठीक आहे. हा, फ्री अजून एक सर्व्हिसिंग झाली ना तिची. चलो निकलते हैं आहिस्ता आहिस्ता घर पे. ऍक्च्युली हा टायर ब्रॉड वाटते ना, हे जास्त. हा का, ते 1000 cc आहे ना. ठीक आहे, पण ते कम्फर्टेबल टायर दिलाय, तरी मोठं दिलंय रे बराच. हो, लोक बोलतात एवढीशा ग्रिपला टायर राहतो कसं काय, पण बघ काय त्यांचं डोकं आहे ना. हा, चलो.